वेलकम टू आवर चॅनल करिअर मेकिंग गायडन्स। महाराष्ट्र राज्यातील तमाम विद्यार्थी आणि पालकांसाठी आज 14 डिसेंबर 2025 यासाठी एक महत्त्वाचा आणि अंतिम टप्प्यात प्रोसेस आलेल्या प्रक्रियेच्या संदर्भामध्ये लेटेस्ट अपडेट देण्यासाठी मी तुमच्या समोर आलेलो आहे। वास्तविक नीट यूजी 2025 या प्रक्रियेमधील BAMS, BUMS आणि BHMS साठी जो जे प्रक्रिया आहे ती लास्ट डेट आपल्याला 20 डिसेंबर 2025 पर्यंत आहे। त्याच्यासाठी महाराष्ट्र राज्यातील CET सेल मार्फत ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन स्टे वेकन्सी राऊंड 3 आणि 4 साठी दोन्हीसाठी एकत्रितरित्या 13 आणि 14 तारखेच्या आज संध्याकाळी 11:59 आपल्या सर्वांना चॉईस फिलिंग करता येणार आहे। त्यालाच आपण ऑप्शन फॉर्म फिलिंग असं सुद्धा म्हणतो। ज्या ठिकाणी सीट वेकंट आहेत अशा जवळपास महाराष्ट्र राज्यामधील गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट BAMS कॉलेजेसमध्ये जवळपास 156 एवढे सीट्स उपलब्ध आहेत। त्यामधील 168 एवढे सीट्स उपलब्ध आहेत। 112 एवढे सीट्स मेरिट बेसिसवरती आहेत आणि गव्हर्नमेंट BAMS कॉलेजमध्ये 10 सीट्स उपलब्ध आहेत। IQ कोट्यासाठी 56 सीट्स उपलब्ध आहेत। ज्या विद्यार्थ्यांचं मेरिट स्कोअर कमी आहे अशा विद्यार्थ्यांनी 5000चं रजिस्ट्रेशन सुद्धा आता करता येऊ शकतं। ज्यांचं 1000चं रजिस्ट्रेशन आहे अशा विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंगच्या अगोदर 5000 रुपये रजिस्ट्रेशन करून आपल्याला महाराष्ट्र राज्यामधील प्रायव्हेट कॉलेजमधल्या IQ कोट्यामध्ये म्हणजेच मॅनेजमेंट कोट्यामध्ये जी काही त्याची ऑफिशियल फीज असते त्याच्या 3 टाइम्स फीज भरून आपल्याला ऍडमिशन मिळण्याची संधी उपलब्ध होऊ शकते। 113 पेक्षा जास्त मार्क्स असतील तरी सुद्धा आपल्या सर्वांना चॉईस फिलिंग करता येऊ शकणार आहे। दरम्यान आपण कट ऑफच्या अंदाज जर पाहायला गेलं तर या शेवटच्या राऊंडमध्ये एक नवीन कॉलेज आपल्यासाठी चॉईस फिलिंगसाठी उपलब्ध झालेलं आहे। महाराष्ट्र राज्यामधील हे सर्वात शेवटी म्हणजे ऑनलाईन स्टे वेकन्सी राऊंड 3 मध्ये आलेलं आमदार राहुल पाटील परभणी यांचं माऊली आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज 100 सीट्सने उपलब्ध आपल्यासाठी झालेलं आहे। ते उदगीर या ठिकाणी लातूर जिल्ह्यामध्ये आहे। रेप्युटेड संस्था असल्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्या ठिकाणी असणारं अकॅडमिक टॉपमोस्ट असणार आहे। त्यामुळे तुमच्या चॉईस फिलिंग मध्ये 100% हे कॉलेज आपण ठेवायला हरकत नाही। आज सर्वात लास्ट दिवस आहे। नीट यूजी 2025 मध्ये परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी आज संध्याकाळपर्यंत 11:59 जर तुम्ही चॉईस फिलिंग केली नाही तर तुम्ही 100% या दोन्ही राऊंड मध्ये तुमचा विचार केला जाणार नाही। ज्या विद्यार्थ्यांनी पाठीमागच्या कोणत्याही राऊंड मध्ये ऍडमिशन घेतलेलं असेल या विद्यार्थ्यांना या राऊंड मध्ये इलिजिबल ठेवलेलं नाही। त्याचबरोबर ऑनलाईन स्टे वेकन्सी राऊंड 2 पर्यंत आणि त्याच्या अगोदरचे झालेले राऊंड 1, 2, 3 आणि 4 अशा 6 राऊंड मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी राऊंड 2 पासून 2 आणि 3 मध्ये आणि ऑनलाईन स्टे वेकन्सी राऊंड 1 आणि 2 मध्ये एखादं कॉलेज अलॉट होऊन सुद्धा ज्यांनी घेतलेलं नाही अशा विद्यार्थ्यांना मात्र या राऊंड मध्ये भाग घेता येणार नाही। यू आर नॉट इलिजिबल। त्यामुळं अशा इलिजिबल सर्व विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग करून घ्या। हे ऑनलाईन स्वरूपामध्ये 2 राऊंड होणार आहेत। उद्या रिझल्ट लागेल 15 तारखेला, 16 आणि 17 तारखेला आपल्याला रिपोर्टिंग 5:30 वाजेपर्यंत कॉलेजवरती जाऊन करायचंय। 18 तारखेला राहिलेल्याची डायरेक्ट यादी लागेल, त्यावेळेस आपल्याला चॉईस फिलिंग करता येणार नाही। BAMS BHMS साठीची चॉईस फिलिंग ही सर्वात शेवटची चॉईस फिलिंग आहे। हे राऊंड ऑनलाईन पद्धतीने होणार आहे, त्यामुळे कसल्याही प्रकारच्या संस्थेची अटॅचमेंट करून काही उपयोग नाही। दुसरा महत्त्वाचा मुद्दा या निमित्तानं असा आहे की ज्या विद्यार्थ्यांना स्पॉट राऊंडची प्रतीक्षा होती अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी ती प्रतीक्षा मावळलेली आहे। याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा या निमित्तानं पुढे येतो, तो म्हणजे आपला क्वालिफाईंग क्रायटेरिया हा कमी होणार आहे किंवा झाले आहे का, तर 100% क्वालिफाईंग क्रायटेरिया नीट यूजी 2025 मध्ये कमी झालेला नाही। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचं अदर कॅटेगरीमध्ये 113 पेक्षा कमी मार्क्स आहेत, त्याचबरोबर 144 पेक्षा कमी मार्क्स ओपन आणि EWS कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना आहेत, ज्यांचं रजिस्ट्रेशन आजपर्यंत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्यामध्ये ऍडमिशन मिळण्यासाठी ग्रुप B BAMS BHMS
आणि युनानीमध्ये ऍडमिशन होण्याची संपूर्ण कन्सेप्ट संपलेला आहे. आपण सर्वांनी आज संध्याकाळी 11:59 चॉईस फिलिंग करून घ्या. जवळपास कट ऑफ पाहायला गेलं तर 279 पर्यंत आलेला आहे. आणखी 1 ते 2 मार्काचा कट ऑफ कमी येऊ शकतो. 275च्या वरच्या सर्व विद्यार्थ्यांना काहीतरी मिळण्याची शक्यता उपलब्ध होते सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी. मात्र त्याच्या खाली असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर असे विद्यार्थी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकतात. आपण कर्नाटक राज्यामध्ये मात्र 100% ऍडमिशन करण्याचा सिलसिला कंप्लीट करून दिलेला आहे. आजपर्यंत जवळपास 4700 पेक्षा जास्त ऍडमिशन्स आपण आजपर्यंत करून दिलेले आहेत आणि त्यामधील आजपर्यंत असणाऱ्या पेड काउन्सिलिंगच्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त अपडेट देऊन त्याचा ऍडमिशनचा सक्सेस रेशो मॅक्झिमम पर्यंत कसा जाता येईल या संदर्भातला सर्व लेखाजोखा आपल्यापर्यंत तुमच्या डोरस्टेप पर्यंत मांडण्याचा जो प्रयत्न केलाय हा प्रयत्नातला या वर्षीच्या सर्वात अंतिम टप्प्यात आलेल्या प्रक्रियेमधील हा व्हिडिओ आहे. ज्या विद्यार्थ्यांना लास्ट मोमेंटमध्ये ऍडमिशन मिळवायचं आहे असे विद्यार्थी आपल्याला जरी आपल्या पेड ग्रुपमध्ये नसेल तरी आपल्याला संपर्क करू शकतात. एवढंच या निमित्ताने सांगून यानंतरचा लगेच एक व्हिडिओ आपल्याला महाराष्ट्र राज्यामध्ये त्याचबरोबर भारत देशामध्ये असणाऱ्या AA-CCC म्हणजेच डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये BMS आणि BHMS मध्ये अगदी मिनिमम 113 मार्क्स सुद्धा असतील तरी सुद्धा 30 ते 35 लाखाच्या पॅकेजमध्ये आपल्याला BMS चं ऍडमिशन करण्यासाठी संधी उपलब्ध आहे. त्याचबरोबर भारती विद्यापीठमध्ये जवळपास 15 ते 17 लाखाच्या टोटल पॅकेजमध्ये डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये BHMS करण्याची संधी उपलब्ध आहे आणि त्याच्यासाठीचं रजिस्ट्रेशन आज दुपारी 4 वाजेपर्यंत होणार आहे. त्यासाठीचा व्हिडिओ तुम्ही डिटेल्स पुढच्या व्हिडिओमध्ये पहा. तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या भावी आयुष्यभरामध्ये प्रत्येक टप्प्यावरती तुम्ही मोठी शिखरे पादाक्रांत करावी एवढाच आशावाद ईश्वरचरणी व्यक्त करून आजचा हा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.